जर माहिती असतं तर मी हिला म्हणलं असतं हांडी लाव. हांडी म्हणजे काय, जे आपलं डेर आहे तर ते डेर स्वच्छ धुवायचं, ही रताळ स्वच्छ धुवून त्यात टाकायची, पालतं घालायचं आणि वरनं निसता जाळ लावायचा आणि ते आरात शिजू द्यायची. नमस्कार मित्रांनो, तर सकाळी चालू आहे आपला मस्तपैकी चुलीवर बेत. तुमची कविता आहे आज गपच आहे, काय सांग नाही बोल नाही, काय झालंय काय सुद्धा झालं नाही बघा. भोगल्यात घातलं शिजायला, शिजायची वाट बघतीया कधी शिजतंय कधी नाही. कारण की लय उशीर लागतंय शिजायला, ह्याला नीट करायला पण उशीर लागतंय, शिजाय पण उशीर लागतंय. अशी काय वस्तू आहे की तू त्या पातेल्यात शिजू घातली? बघूल्यात दाखवू काय? दाखव घे. शिजायला वेळ लागतोय म्हणलं. अगं हातान धर की, कशाला सांडूस घेतलाय? पोळल की परत मला. मग अगोदर कसं हात पोर केले होतं? बघा बरं बघा शिजले ती कशी उडली ती या. आज सगळ्यांचा, आमच्यात जेवढ्यांचा आहे तेवढ्यांचा सगळ्यांचा महाशिवरात्रीचा बेत आहे. तर आज सगळ्यांचा उपास आहे, त्यामुळे इथं शिजू घातलीत मस्तपैकी रताळ. पलीकड झाडाच्या ठाप्यासकट ठेवलंय रामफळ. काय झालंय किंवा करणं रामफळ तोडून आणलंय, पण पाखरानं खाल्लंय म्हणून मी त्याला म्हणलं नको बाबा खाऊ रामदी म्हणलं, म्हणून ती तसंच त्यानं आणलं इथंच ठेवलं या. माझी तयारी चालू आहे लेकरांची आहे महाशिवरात्र. घ्यावं म्हणलं आधी रताळी करून शिना, परत शाबू करून घ्यायचा. आपलं काय कसं असेल तसं चालतंय. लेकरांचं निघतोय लेकरांना दम, सांगा बरं. अहो लेकरांना दम निघत नाही, पण काम बी किती महाग आहे. माग पाठी ठेवली, पाठी खाली डबा आहे. तर आज पार्सल पॅक करायची ती ती उद्या याला आपल्याला पार्सल जलद लवकर टाकायची आहे ती. आणि ते सगळा मसाला आहे ते आपला आज सुक्का मसाला आहे. सुक्का मसाल्याची ऑर्डर आली ती सुक्का मसाला करायचा पॅक. पण आधी पोरांचं म्हणलं घ्यावं दम निघतो लेकरांना. हो मेन लेकर उपाशी राहते ती, खेळण्या नादी लागली मी त्यांना भूक लागत नाही, पण तुम्हाला लागते ना. त्यामुळे इकडे कसा जाळ एकच लाकूड लावून बरं का, कसा जाळ लावलाय. आणि किती बारक्या पातेल्यात किती कुचले ती रताळ. ती ढिगवर घालत बसू का, जसे खातील तशी शिजू घालायची ती. उगाच घालू काय शिजायला. आणि तुम्हाला खरं सांगायचं बरं का, ही आता हिनं शिजू घातलं हो. मला जर माहिती असतं तर मी हिला म्हणलं असतं हांडी लाव. हांडी म्हणजे काय, जे आपलं डेर आहे तर ते डेर स्वच्छ धुवायचं, ही रताळ स्वच्छ धुवून त्यात टाकायची, पालतं घालायचं आणि वरनं निसता जाळ लावायचा. नाही एक नंबर चव येते तिची. कुठाना मोठा आहे हांडीत शिजू घालायला, ती डेरण ती वारण त्याचा लय मोठा कुठाना आहे. अगं काय नाही आराजन ही. साधा आपला तेलाचा डबा जरी फोडला असता आणि रताळ धुवून त्यात ठेवून जमिनीवर पालती घालून वरनं जर जाळ लावला असता का नाही, तर नुसत्या वाफावर शिजलेली रताळ इतकी चव देते ती. लय चव देते ती. नात खोळा चवीला लागते ती रताळी. गुळमाड छार लागते ती, मला माहित आहे की. पण आणि ही पाण्यात तू शिजवती का नाही अशी? अगं त्याचा गोडी सगळी त्या पाण्यातच गेली ग. पाणी प्या उचलून मग. काय पाणी गुळमट लागायचं? आता काय करायचं सांगा, का माहिती तू नाही विचारता काम करते कशाला सांग बर. मी हांडी लावायची म्हणून 4 किलो रताळ आणली होती आणि तू पाण्यात धुवून पाण्यात शिजू घातली ती अशी. शिजवले ती खावा दुधात. आता दुधात तूप ही वतून शेण साखर टाकून वडा वगैरे रगडा. उपास आहे म्हणायचं आणि कोपरापर्यंत खायचं वगाळी. कोण खाणार आहे? तुम्हीच. आणि तू? मी नाही, एक टाइम खाणार आहे. आपण नाही, आपण पोटाच्या आरी पडत नसतो. मग एवढं सगळं सुचलं म्हणल्यावर एक टाइम खायना, पण सगळं ती तुलाच लागणार आहे ना. तुम्हाला तेवढं मी दूध खातो का? मुस्क घातलंय का तुमच्या तोंडाला? मी दूध खात नाही. ताक दही असलं तर मला चालतं. मुस्क घातलंय का आणि तोंडाला? सगळ्यात मेन आवडतं बरं का, तुमच्या कविता ताईलाच तूप आवडतं बरं का, मला तूप पण नाही आवडत. काय झालं? आता खरं बोललं की सख्याला बी राग येतो. तूप खाल्लं चांगलं असतं, हाडाला चांगलं असतं. हाड घट होती ती. अगं पण मी काय म्हणतो माहित आहे का, तूप खाल्लं की असं रूप येतं ग. तूप खात जा. रूप येतं इथं. कामानं जीव चालला आमचा, रोज आम्हाला काम आहे ती. सुट्टी नाही इथनं आम्हाला. नव आता मला सांग, बायांचं जीवन आहे म्हणल्यावर चुली मोर जाणं, स्वयंपाक करणं ही बायांचं कामच आहे की. सुट्टी नाही म्हणजे सुट्टी कशाची पाहिजे? सुट्टी एक दिवशी तर स्वयंपाकाची सुट्टी म्हणा, धुणं भांड्याची सुट्टी म्हणा, लोट झाडण्याची सुट्टी म्हणा, एक दिवशी तर पाहिजे का नाही? आज महाशिवरात्र आहे, त्या स्वयंपाकाचं एक वैताग तर नसतं. केल्या चपात्या केलं, कालवण झालं, इथं रताळी पण करा, शाबू पण करा, शेंगदाण्याची आमटी पण करा. काय चालू केलंय म्हणजे सगळं तुम्हाला वेपर्स पण तळून द्या, सगळं काय असेल ते करायचंय. बर केलेले आपण सगळीच खातोय ग, तू इकली खाती? माझा विषयच नाही ह्यात. माझा कुठं विषय आहे? मग मी तुला तेच म्हणतोय ना, केल्यावर आपण सगळं खातोय ग, तू इकली खाती? तुम्ही खाताय, मी करते. असं झालं वय? मला लक्षातच ये ना ग, म्हणून मी मगाय धरणं तुला 2 वेळा विचारलं, पण तुझं एवढं तेच दिमाग चाललं नाही, डोकं चाललं नाही. सगळं करायचं आहे बरं का मित्रांनो, हे आमच्या करता नाही. अहो मी शनिवार धरला तर फराळीच करत नाही, ही रविवार धरला तर फराळीच करत नाही, पण ही जी करायचं आहे का नाही, ते आपली 2 लेकरांनी आज उपवास धरलाय, ताईनं पण धरलाय.
तर ह्यांना लागतंय. आणि ह्यांचं कसं आहे 5 मिनिटाला काय ना काय तोंडात पाहिजेलच, खायला पाहिजेलच. यांना भूक सहन होत नाही. लेकरांचं तसंच असतं. ती त्यामुळे- करायचं आहे ती सगळं आता नुसती आता एक ताव त्यांचा झाला या रताळावर. होय आता आलं की म्हणणार मला शाबू पाहिजे. करायचं शाबू रताळी शिजली की शाबू घ्यायचा चुलीवर हलवून शेणा. तोपर्यंत आता कुठे गेलेत वाघ? गावात गेले तर या काय नाही खारी शेंगदाणा आणि वेपर्स. बघा नाथ खोळा हो, उपास धरला की तेवढंच आपलं चुनमुन चारा चटकेबाज झाला की विशेष संपला. सुद्धा लेकरांसाठीच करायचं सगळं काय असेल तर बहिणीनं आज आहे बघा. आज महाशिवरात्र आहे. सगळ्यांना माझ्याकडनं महाशिवरात्रीच्या लय शुभेच्छा. तुमचं पण दिवस चांगला आनंदात जाऊ द्या. माझा पण तुमच्या आशीर्वादानं असंच चालू आहे. नवीन एक पायरी चढत चालली. अशीच तुमचा आशीर्वाद राहू द्या. एक पायरी मी पण जिद्दीनं कष्टानं हिमतीनं चढू द्या. आणि मित्रांनो तुमच्या कवितेत आहे ना अजून एक नवीन स्टाईल म्हणून काय एक बिझनेस आहे तो चालू केला आहे. ती वेळ आल्यावर सर्वसामान्य आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत त्यात, तर ती देखील आपण थोड्याच दिवसात तुम्हाला दाखवणार आहे आणि चालू करणार आहे. फक्त ते कसं झालं माहितीये का वेळाची वाट बघूया. जरा प्रॉडक्ट आपल्यापर्यंत पोच झालं नाही तर 4-8 दिवस लागतील म्हणून सांगितलंय. कारण की कसं आहे कुठल्या पण गोष्टीला वेळ ही लागतोच. आपण एकदा एखाद्या क्षेत्रात उतरलो ना मग जरा वाट ही बघावंच लागते. जलद कुठली कामं होत नाही ती. तर त्या क्षेत्रात तुमची कविता आहे उतरली. आणि ती क्षेत्र म्हणजे काय असं नाही, पूर्ण आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदिक साबणा, स्क्रीम हे सगळं राहणार आहे. पण जशी तुम्ही आपल्या मुटक्या मसाल्याला आणि तुपाला भरभरून प्रेम दिलं तसं ह्यात पण तुमच्या कविताताईला साथ द्या. हीच आमची आज महाशिवरात्र आहे, शिवशंभोचा वार आहे. त्यांच्या चरणी आमची प्रार्थना. श्री स्वामीची कृपा तर हायच. आणि तुम्हाला सांगायचं राहील ज्या ताईला आम्ही रात्री भेटायला गेलो होतो त्या ताईने आम्हाला स्वामीची मूर्ती गिफ्ट आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांनी गिफ्ट पाठवलं होतं. आणि ते बी त्यांच्या स्वप्नात स्वामींनी जाऊन सांगितल्यामुळं त्यांनी आपल्याला पाठवलं होतं. कुठं का असना कोणाच्या तर आशीर्वादानं आपलं चांगलं झालं. त्या ताईंना आम्ही खास त्यांना बघितलं नव्हतं, फक्त कॉलवर बोललो होतो. ते आम्ही काल त्यांना समक्ष भेट घेण्याकरता गेलो होतो. होय काल घाट घेतली बघितलं त्यांना डोळ्यानं आपल्या डोळ्यानं त्यांना बघितलं ही मेन आहे ना. ज्यांनी आपल्यापर्यंत एवढं अनमोल पाठवलं पण त्यांनाच आपण बघितलं नव्हतं. ती आज आपण काल त्यांना बघितलं. आज नाही काल रात्री बघितलं. कसं आहे बरं का, दिले घेतल्यानं प्रेम वाढत नाही. आज तुम्ही मला पैसा किती जर दिला तर त्यात प्रेम राहत नाही. पण जे त्यांनी पैशापेक्षा अनमोल वस्तू आपल्याला दिली अहो वस्तू नाही त्या वस्तूचं किंवा त्या ह्याचं मोल करता येत नाही. ते- आणि जगात कुठंच मोल होणार नाही. त्यांचं मोलच होत नाही हो. इतकं म्हणजे पवित्र आणि इतकं अनमोल रत्न आहे ते. जगाचा ब्रह्मांड ब्रह्मांडाचा नायक आपल्याला त्यांनी गिफ्ट म्हणून दिलं. अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागले. बोलताना देखील असं अंगावर काटा उभा राहायला लागले. तर पण त्या ताईच्या आशीर्वादानं आणि स्वामीच्या कृपेनं आपल्याला काही कमी नाही. तेवढं मात्र खरं आहे बरं का. तर जाऊ द्या मित्रांनो, सगळ्यांना आज महाशिवरात्रीच्या आमच्याकडून ढेर साऱ्या शुभेच्छा. आणि रताळ तुमच्या कविता ताईने शिजू घातलीत हो चुलीवर. या खायची असली तर सगळे म्हशीचं दूध आणि रताळ आणि वरनं हाय तूप बी बरं का आपल्यात चालतंय तेवढं सगळं आहे. तर या सगळेजण आज महाशिवरात्रीचं फराळीचं करायला. होय.